धडा 4 भारतीय कलांचा इतिहास. कला म्हणजे काय? स्वतःला आलेल्या अनुभवांच्या अनुभूतीतून साकारलेला सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कला. आपल्या मनातील भावभावना इतरांना दाखवावे आणि त्यातून आनंद घ्यावा द्यावा या सहज प्रेरणेतून ते साकारलेलं असतं. कुठलीही कला म्हटली की तिच्या निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. मग ती संगीत, नृत्य, गायन, शिल्प, चित्र, हस्त कुठलीही कला असो. शिकार करण्यामुळे मानवाची पोटाची बऱ्यापैकी सहज सोय झाली आहे. गुहेत बऱ्यापैकी सुरक्षित तो राहू लागला. अग्नीचा शोध लागला आणि त्याचा उपयोग कसा होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आलं आणि जगणं अधिक सहज होऊ लागलं. मग जो वेळ आहे ज्याला आपण लीजर टाईम म्हणतो, त्यावेळात त्याने गुहा रंगवायला, कोरायला सुरुवात केली आणि सजवली. निसर्गातील अनेक गोष्टी, घटना यांची नोंद या कलेद्वारे माणूस करू लागला. इथूनच खरंतर कलेला सुरुवात झाली. आता आपण कलेचे प्रकार आणि ती कशी निर्माण झाली ते पाहू. दृक्कला आणि ललित कला. दृक्कला आणि ललित कला असे कलांचे दोन प्रकार आहेत. ललित कलांना आंगिक कला असेही म्हणतात, तर दृक्कला अश्मयुगीन काळापासून आहेत आणि हे दर्शवणारे अनेक कला नमुने अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झाले आहेत. लोककला आणि अभिजात कला. कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा आहेत. लोककला ही अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली कला असून तिचा आविष्कार हा त्या त्या प्रदेशातील लोकांचा रोजचा जगण्याचा भाग असतो. याची अभिव्यक्ती किंवा प्रेझेंटेशन म्हणून आपण ती उत्स्फूर्त असते आणि त्यात लोकांचा सामूहिक सहभाग असतो. अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उदाहरण घ्यायचं झालं तर संगीत आणि नृत्य. इथे मी क्लासिकल असा उल्लेख करेन. कलाशैली. मुलांनो, तुमच्यापैकी कोणी नृत्य किंवा गाणं शिकत असाल तर तुम्हाला घराणं हा शब्द वारंवार कानावर पडत असेल. हे घराणं म्हणजे विशेष शैली किंवा पद्धत. आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्यशास्त्र, यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शैली म्हणजे पद्धती आहेत. याला कारण म्हणजेच कला निर्मिती करणाऱ्या प्रत्येक कलाकाराची एक विशिष्ट आवड आणि पद्धत असते. एखादी पद्धत जेव्हा वर्षानुवर्षे त्याच धाटणीने केली जाते तेव्हा ती परंपरेचं स्वरूप धारण करते आणि ती विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळ्या कालखंडांशी आणि प्रदेशांशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात आणि त्याच्या आधारे त्या त्या संस्कृतींमधल्या कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. कृती. मराठा चित्रशैलीविषयी माहिती मिळवा आणि काही चित्र असतील तर बघा. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात ही शैली विकसित झाली. ही चित्रे रंगीत असून भित्तिचित्रासारखी किंवा हस्तलिखितातील लघुचित्रांसारखी आहेत. वाई, मेणवली, सातारा या ठिकाणच्या जुन्या वाड्यांमधून ही भित्तिचित्रे पाहायला मिळतात. या शैलीवर राजपूत तसेच युरोपीय चित्रशैलीचाही प्रभाव पडलेला दिसतो. दृक्कला हा जगण्याचाच एक भाग असल्याकारणाने एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास करता येतो. आता तुम्हाला कळलं असेलच की इतिहासकार लिहिण्यापूर्वी काय काय गोष्टी अभ्यासतात. तुम्ही जेव्हा अशी चित्र पाहाल किंवा लेणी, ऐतिहासिक इमारती, जुन्या मंदिरं पाहायला गेलात आणि नीट निरीक्षण केले तर अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील. अजिंठा किंवा औरंगाबाद केव्जमध्ये कुठेतरी एके ठिकाणी कोरीव काम करताना सुरुवात कुठून आणि कशी करावी, कुठली साधनं किंवा हत्यारं वापरावी हे एका भिंतीवर कोरलंय. तिथे खूप अंधार असल्याने सर्वसाधारण पर्यटक लक्ष देत नाही, पण एखादे हौशी आणि वेळ देऊन बघणारी पर्यटक असतील तर गाईड हे दाखवतात. भारतातील दृक्कला परंपरा. यात चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. चित्रकला. चित्रकला ही द्विमिती असून वस्तुचित्र, निसर्गचित्र, वास्तूचे आरेखन इत्यादी रेखाटले जाते. तुम्हाला चित्रकला हा विषय असतोच शाळेत. कागद, कापड, भिंती, शिलाखंड, मातीची भांडी यावर चित्र रेखाटले जाते. कृती. अजिंठ्या लेण्यातील चित्र नक्की पहा. लोकचित्रकला शैली.
अश्मयुगातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये ही गुहाचित्र आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्र प्रसिद्ध असून भीमबेटकांचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. मुलांनो, कधी विचार केलायत का की आदिमानवी चित्र काढायची किंवा गुहांच्या भिंतीत ती कोरायला का व कधी सुरुवात केली असेल बरं? चाक आणि अग्नी यांचा शोध, उपयोग सुरू झाला, तो गुहेत राहायला लागला, दगडांपासून अवजार बनली, शिकार करणं सोपं जाऊ लागलं. थोडक्यात काय की मानवाचं जगणं हळूहळू जसं सोपं होत जाऊ लागलं, त्याच्याकडे सवड निर्माण होऊ लागली आणि मुळातच निसर्गाच्या सान्निध्याचा हव्यास आणि आवड असलेल्या मानवाने या भावना आणि अनुभव गृहांच्या भिंतीवर चितारायला सुरुवात केली. आणि हेच ते माध्यम ज्यातून पुढच्या पिढीला आपसूक धडा मिळत गेला आणि हाच त्याच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांची आणि निसर्गातील घडामोडींची नोंद ठेवायचा मार्ग होता, कारण तोपर्यंत माणूस लिहायला शिकला नव्हता. गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृत्यांचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळात चित्रांची शैली, विषय बदलत गेले. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होत गेला. रेखाटनाच्या पद्धती आणि वापरलेले रंग यात सुद्धा बदल होत गेला आणि यावरूनच त्या त्या काळातील लोक त्यांचे परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करून घ्यायचे तंत्रज्ञान या सर्वांचा विकास कसा होत गेला याची कल्पना चित्रांद्वारे करता येऊ शकते. घरातील कार्यात रांगोळी काढणे, भिंतीवर चित्र काढणे, चित्रांच्या साह्याने आख्यान सांगणे या आणि अशा प्रादेशिक लोकचित्रकला शैली विकसित झाली. पण मूळ कुठे आहे तर गुहाचित्र परंपरा. कृती: महाराष्ट्रातील वारली चित्रपरंपरा याविषयी पुस्तकात वाचा. तुम्ही सुद्धा एखाद्या मातीच्या भांड्यांवर किंवा भिंतींवर वारली चित्र काढा. मनुष्य आणि प्राण्याच्या आकृत्या आणि तपशील अभ्यासा. चित्रकथी ही प्राचीन परंपरा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून सरकार आणि कलाकार त्याचे पुनरुज्जीवन करीत आहेत. रामायण महाभारतातील कथा कठपुतल्या किंवा चित्रांच्या साहाय्याने सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी. कोकणातील ठाकर या आदिवासी समाजाने ती जपली आहे. 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलिषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन आहे. अभिजात चित्रकला. प्राचीन भारतीय वाङ्मयांमध्ये 64 कलांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक चित्रकला आहे. तिचा उल्लेख आलेख्यविद्या असा आहे. या कलेची 6 अंगे आहेत: आकार, प्रमाणबद्धता, भावप्रदर्शन, सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता आणि रंगांचे आयोजन यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अतिशय बारकाईने केलेला आहे. धार्मिक ग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रांमधील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला यांच्या संबंधीचे विचार मंदिर बांधण्याच्या संदर्भात केलेला दिसतो. हस्तलिखितांमधील लघुचित्रे. सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव असलेली ही परंपरा दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली विकसित झाली. अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उगम झाला. युरोपीय चित्रशैली. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य शैलीचा प्रभाव पडला. पुण्यातील शनिवारवाड्यात सवाई माधवराव यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली कलाशाळा स्थापन करण्यात आली. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेल्सच्या सोबत काम करणारी मराठी व्यक्ती म्हणून गंगाराम तांबट यांचा उल्लेख करायला हवा, ज्यांनी वरून कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येत विद्यापीठात असलेल्या येत सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जात केलेली आहेत. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य शैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते. 1857 साली स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक कलावंत, गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले. अजूनही जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पदवी प्राप्त करणे किंवा अगदी ॲडमिशन मिळणे फार मानाचे समजले जाते. कधी जमले तर मुंबईला या कलाशाळेला नक्की भेट द्या. शिल्पकला. मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी
अशी ही त्रिमितीय कलाकृती असते. शिल्पे कोरण्यासाठी किंवा घडवण्यासाठी दगड, धातू किंवा माती यांचा वापर केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय असे शिल्प आहे. तुम्ही नक्की पाहायला जा. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. लोकशिल्पकला शैली. चित्रकलेसारखी ही कलासुद्धा अश्मयुगीन काळाइतकी प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात असे म्हणता येईल. शिकार आणि शिल्प दोन्हीला त्या दगडी हत्यारांचा वापर मानव करत असे. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांच्या पूजा, त्या अर्पण करण्याची प्रथा ही हडप्पा संस्कृतीतून दिसून येते. अजूनही तुम्ही बघितलं तर बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये ती अस्तित्वात आहे. महाराष्ट्रामध्ये गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्यांचे खांब, वीरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या या सर्व गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष आहेत. अभिजात शिल्प